छत्रपती संभाजीनगर मध्ये आलोय, पण दौलताबाद आणि बिबिका मकबरा न बघता आम्ही अशा ठिकाणी जातो जिथे सगळ्यांना महाराजाने हाक मारतात आणि इथली लोक मला त्यांच्या घरात बोलून हक्काच्या आग्रहाने जेवायला वाढतात. खरं तर आपल्या या डिव्हिजनचं फूड बजेट 300 रुपये आलंय, पण आज माझ्या या एक्सपिरियन्स मुळे ते तशाच्या तसे राहणार होते. संभाजीनगर मधून पैठणला यायचं, तिथून 6 सीटरने 13 किलोमीटरवर एक गाव लागतं. एवढी शांतता आहे की मी माईक न लावता सुद्धा स्पष्ट ऐकू येतं. हे अप्पे गाव, जिथे संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. मंदिरात फिरताना कळतं याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा वाडा होता आधी. मंदिराच्या मागे होती माझी गोदा आई, जिला मी माझे सगळे किस्से सांगतो. महाराज अशी एक हाक मला या मंदिरातले माऊली देतात. मी क्युरिओसिटीने विचारतो, महाराज का? हे सगळ्यांना महाराज का म्हणतात? आपण शाळेत गेलो सरला सर का म्हणतो, असं काहीतरी रिझन असेल, सर म्हणतो तसं इथं महाराज. त्यांनी मला समोर असलेल्या आजान वृक्षाबद्दल सांगितलं. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले, त्यांच्या समोर तो दंड ठेवला होता, त्याला ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला आणि त्याला पालवी फुटली. हे झाड ज्ञानोबांचंही इतकं महत्व आहे बघून आणि ऐकून अंगावर शहारे आले. मंदिरातून परतताना मी चॉकलेट घ्यायला एका दुकानावर थांबतो आणि त्यांना विचारतो इथे घरगुती जेवण कुठे चांगलं मिळेल. मला या आजी म्हणतात, आता तुम्ही बनवून देणार का? त्यांना बरं वाटावं यासाठी एक बोरकूट घेतो आणि थोडस पुढे येतो. या सगळ्या काकूंना तेच विचारतो. भाई या काकू सुद्धा प्रेमाने आणि हक्काने त्यांच्या घरी जेवायला बोलवतात आणि यावेळेस मी जातो सुद्धा. मस्त पिठलं भाकरी, चपाती, भेंडीची भाजी आणि दही साखर खाऊ घालतात. थोड्या वेळाने चहा येतो आणि घेऊन जायला 2 संत्री. हा त्यांचा मुलगा उदय, ज्याला मोठे होऊन आर्मी जॉईन करायची, आणि हा त्याचा मित्र प्रणव, ज्याला PS आहे. तुला काकू सांगतात त्यांची कापसाची शेती आणि ते खूप आनंदाने रोजचं जीवन जगतात. असंच तुमचं अख्खं आयुष्य आनंदाचं जावं. खूप खूप थँक्यू जर तुम्ही बघत असाल तर. कदाचित मी यासाठीच निघालोय. या प्रवासावर या करण्याला अर्थ मिळायला लागलाय. परत का आला? नवीन नात्यांना येतो म्हणताना आता थोडं जड व्हायला लागलं आहे. ही संतांची भूमी, पण इथल्या संस्कृतीचा स्वाद काही वेगळाच आहे.